हॅलो फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण गोड पदार्थ बघणार आहोत. खजूर असतं, त्या खजुराच्या आकाराची मिठाई आज आपण इथे बघणार आहोत. तर अतिशय सुंदर लागते आणि खायलाही खूप मस्त खुसखुशीत असते. थोडासा कडकपणा, थोडाशी खुसखुशीत अशा प्रकारची एक मिठाई आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी मी इथे घेणार आहे हे जे टेबलस्पून चमचे आहेत ते चमचे मी 2 घेणार आहेत. मैदा आणि अर्धा चमचा तोच रवा. रव्याने त्याला अगदी खुसखुशीतपणा येतो आणि थोडासा म्हणजे खूप नरम होत नाही, कडकपणाही येतो. आणि एक छोटी वाटी खोबऱ्याचा कूट आपण त्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे जो खोबऱ्याचा बुरादा केलेला असतो तो. आणि येथे आणखी आपण अर्धी वाटी पिठी साखर घालणार आहोत. तुम्हाला जर कितपत गोड आवडतं त्यानुसार तुम्ही घालायचे आहे. येथे मी घालणार आहे थोडासा बडीशेप. तुमच्याकडे जर कच्ची बडीशेप असेल तर तुम्ही इथे कच्ची बडीशेप ही वापरू शकता. आणि मी आणखी याच्यामध्ये विलायची पूडही घातलेली आहे. कॅमेरा ऑफ होता त्यामुळे लक्षात नाही आले, त्यामुळे तुम्ही चवीसाठी त्यामध्ये इलायची पूडही घालायची आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत 2 चमचे तूप. मस्त शुद्ध गावरान तूप इथे मी घातलेला आहे. गावरान तुपामुळे त्याची चव खूप सुंदर लागते. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूला तूप लागलं जाईल. अशाच गोड मस्त स्वीट चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज बघण्यासाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब नक्की करा. आणि कुठून कुठून व्हिडिओ बघताय नक्की कमेंट करा, म्हणजे मला समजलं जाईल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचले जातात. आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. खूप सगळं पाणी एकखट्टी नाही घालायचं, थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. कारण त्यामध्ये पिठी साखर आहे, त्याला पाणी सुटलं जातं. आणि आपल्याला एकदम निब्बरच गोळा ठेवायचा आहे, सैल नाही करायचा. पिठी साखरेमुळे त्याला खूप पाणी सुटलं जातं, त्यामुळे अगदीच थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मस्त गोळा करून घ्यायचा. बघा, अशा प्रकारे आपण मस्त गोळा करून घेतलेला आहे. याचा तुम्ही एक 5-1 मिनटं त्याला रेस्ट देऊ शकता. 5 मिनटं तसाच ठेवायचा आहे, कारण त्यामध्ये जो आपण रवा घातलेला आहे तो थोडा भिजला जातो आणि मस्त ते फुगलं जातं. मी याच्यामध्ये चिमूटभर सोडाही घातलेला आहे, कारण सोडा खूप नाही घालायचा आहे, थोडाच घालायचा आहे. कारण सोड्याने त्याला मस्त थोडासे फुगले जातात आणि जास्त सोडा झाला तर ते खूप नरम पडले जातात. त्यामुळे अगदी थोडा सोडा घालायचा आहे, चिमूटभर. आता त्याचा अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे. मस्त असा लांब रोल करायचा आहे. खूप जाडही नाही ठेवायचा तो रोल आणि खूप बारीकही नाही, मीडियम साईजचा ठेवायचा आहे, कारण आपल्याला त्याच्या वड्या कट करायच्या आहेत. निम्मं कट करून घेऊयात अशा प्रकारे. आणि आता चाकूने असा सरळ ठेवून घ्यायचा आहे, कारण आपल्याला त्याच्या जसं खजूर असतं त्या आकाराच्या अशा प्रकारे त्रिकोणी वड्या पाडायच्या आहेत. अशा लांब वड्या निघाल्या पाहिजे त्याच्या. मस्त अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे त्याला थोडंसं नाजूकसं प्रेस करून घ्यायचं आहे,
जेणेकरून त्याचा आकार आणखी छान बनला जाईल. बघा मस्त असा आकार त्याला आलेला आहे. जसं की खजूर असते सेम त्या खजुरासारखा आकार आलेला आहे. अशा प्रकारे सर्व आपण मिठाई बनवून घेणार आहोत. याला खूप टाईमपास नाही करायचा आहे. पटपट लगेच कट करून झाल्यावर लगेच आपण तेलात सोडणार आहोत. हे लगेच फ्राय करून घ्यायचं आहे, कारण त्याला पाणी सुटलं जातं लगेच. त्यामुळे झटपट प्रोसेस ठेवायची आहे. बघा मी आधीच कढई ठेवलेली होती तापण्यासाठी. लगेच मी त्यामध्ये या मिठाई सोडलेली आहे. मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत. गॅस खूप फुल नाही ठेवायचा, कारण मध्यपर्यंत तळलं गेलं पाहिजे ते. अशा प्रकारे मस्त असा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. मस्त ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे. गॅस कमी ठेवल्यावर त्या आतपर्यंत मस्त तळल्या जातात. बघा किती छान दिसत आहे आणि एकदम मस्त असा कलरही त्याचा चेंज झालेला आहे. खूप सुंदर दिसत आहे बघा. मस्त असा कुरकुरीतपणाही दिसतोय त्यावर. अशा प्रकारे आपण सर्व मिठाई ही तळून घेणार आहोत. बघा आता आपलं सर्व मिठाई तळून झालेली आहे. आता सर्व करूया. मस्त अशा प्रकारे एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. खूप सुंदर आकार आलेला आहे बघा, आणि दिसतानाही किती सुरेख दिसत आहे आणि खायलाही तशीच मजेशीर आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि बघत रहा दीपाली शिंदे व्लॉग. व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि रेसिपीही ट्राय करीत जा. चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.